कर्जमाफीमध्ये नेमके कोणते शेतकरी बसणार त्यासाठी हा व्हिडिओ बघा. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प हा 6 मार्च 2025 रोजी सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला. नाहीतर हा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत असतात. परंतु महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आता या अर्थसंकल्पांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत. अनेक गोष्टींच्या घोषणा केलेल्या आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पीक कर्जावरती दिलेली कर्जमाफी. आता सरकारने यामध्ये सांगितलेले आहे की पीक कर्जावरती 30 सप्टेंबर 2025ला थकीत असणाऱ्या पीक कर्जांना आम्ही थकबाकीदारांना कर्जमाफी देतो. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की आपण या कर्जमाफीमध्ये बसत आहे की नाही. आता तुम्हाला ही कर्जमाफी लागू होते की नाही हे सगळं पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला समजावून सांगते. तुम्हाला कुठेही जाऊन कुणालाही विचारायची गरज नाही की तुम्हाला पीक कर्जमाफी ही लागू होत आहे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की तुमचं कुठल्याही बँकेतून घेतलेलं जर कर्ज असेल शेतीसाठीचं तर ते कर्ज 2 प्रकारचं असतं. एक तर पीक कर्ज असू शकतं किंवा दुसरं असू शकतं टर्म लोन म्हणजे मुदत कर्ज. आता इथं मुदत कर्जाला ही स्कीम लागू नाही. आता मुदत कर्ज तुम्ही कशासाठी घेतलेलं असू शकते. जर तुम्ही विहिरीसाठी, अवजारांसाठी, ट्रॅक्टरसाठी, गाडीसाठी, घरासाठी, फार्म हाऊससाठीही तुम्ही घेतलेलं जर कर्ज असेल, ते शेतीसाठी घेतलं असेल तरीसुद्धा त्याला कर्जमाफी लागू नाही. तुम्ही बँकेत जाऊन विचारू सुद्धा नका. पीक कर्जाला फक्त हे लागू आहे. पीक कर्ज म्हणजे काय तर तुमच्या पिकाच्या देखभालीसाठी, मग तुमचा ऊस असो, काजू असो, कापूस असो किंवा कुठलंही पीक असो, प्रत्येक पिकासाठी एक ठराविक पीक कर्जाची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला दिली जाते. आणि त्याच्यामध्ये नियम असा असतो की तुम्ही घेतलेलं पीक कर्ज हे ज्या तारखेला तुम्ही घेतलंय त्याच्या बरोबर 12 महिन्याच्या आत बँकेत भरले पाहिजे. 12 महिन्यांच्या आत जेव्हा तुम्ही बँकेत भरता तेव्हा बँक तुम्हाला 3% प्रॉम म्हणजे 3% व्याजाची सवलत लगेच देत असते. आता अशा पद्धतीचे जे कर्ज आहे त्याच कर्जाला ही कर्जमाफी लागू आहे हे लक्षात घ्या. पीक कर्जाला आपल्याकडे बरेचसे शेतकरी कॅश क्रेडिट म्हणून ओळखतात. कारण हे अकाउंट असतं ते कॅश क्रेडिट, त्याला CC अकाउंट असे म्हणतात. त्यामुळे तुमचे जर CC अकाउंट असेल, कॅश क्रेडिट अकाउंट असेल तर तुमच्यासाठी हे लागू असणार आहे. आता यामध्ये शासनाने सांगितले आहे की 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज हे थकबाकी असलं पाहिजे म्हणजे ओव्हरड्यू असलं पाहिजे. याचा अर्थ 30 सप्टेंबर 2025ला तुमचं कर्ज थकबाकी असण्यासाठी तुम्ही ते 1 वर्ष अगोदर घेतलेलं असलं पाहिजे. म्हणजे काय, 1 ऑक्टोबर 2024च्या तारखेनंतर तुम्ही घेतलेलं कर्ज असेल तर ते 30 सप्टेंबर 2025ला थकबाकी होत नाही. म्हणजे काय, 1 ऑक्टोबर 2024 या तारखेला तुम्ही कर्ज घेतलं तर 30 सप्टेंबर 2025 नंतर ते थकबाकी होतं. म्हणजे तुम्ही जर 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला 2 लाखाची कर्जाची माफी लागू नाही. त्यासाठी तुमच्यासाठी वेगळी स्कीम आहे, ती थोड्या वेळाने पुढे सांगते. पण इथे लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर 2024 नंतर जर तुम्ही पीक कर्ज उचललं असेल तर तुम्हाला ही योजना लागू नाही. 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर ज्यांनी पीक कर्ज घेतले त्यांनी हे कर्ज उचलल्यानंतर 1 वर्षात भरलेलं नसलं पाहिजे. म्हणजे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर उदाहरणार्थ 1 जून 2024ला कर्ज घेतलं, 1 जून 2024 पासून 1 जून 2025 आला, त्याच्यानंतर 30 सप्टेंबर 2025 आला तरी देखील तुम्ही कर्ज भरलं नाही तर तुमचं कर्ज ओव्हरड्यू झाले असं समजलं जाते व तुम्हाला ही स्कीम लागू असणार आहे. म्हणजे 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर तुम्ही कर्ज घेतलेलं असलं पाहिजे आणि पुढचं 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर देखील भरलेले नसले पाहिजे तर तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफी मिळेल. त्यामुळे तुम्ही कर्ज नेमकं कोणत्या तारखेला उचललं होतं 2024-25 मध्ये ते तुम्ही तुमच्या पासबुकवरती चेक करा. त्या तारखेपासून तुम्ही चेक करा की तुम्हाला कर्जमाफी लागू आहे की नाही. यामध्ये काही लोकांचा प्रश्न असतो की आम्ही यावर्षी नवीन पीक कर्ज घेतलेलं असेल तर आम्हालाही लागू आहे का. तर ज्यांनी नवीन फ्रेश पीक कर्ज घेतलेलं असेल तर त्यांना लागू आहे. ज्यांचे रिन्युअल असेल म्हणजेच अगोदर पीक कर्ज घेतलेलं आहे 5 किंवा 10 वर्षापूर्वी दरवर्षी रिन्युअल करतात, तुम्हाला देखील लागू आहे. दोघांना देखील ही कर्जमाफी लागू असणार आहे.
जर तुम्ही या डेट्समध्ये बसत असाल तर आता काहींचा प्रश्न असा असेल की समजा आम्ही 1 ऑगस्ट 2024ला कर्ज घेतलेले आहे व 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलेलेच नाही, पण त्यानंतर आम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 मध्ये किंवा अगदी फेब्रुवारीपर्यंत, मार्चपर्यंत आत्ता जरी भरलं असेल तरी आम्हाला कर्जमाफी लागू आहे का? तर तुम्हाला यामध्ये स्कीम लागू असणार आहे. म्हणजे तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025ला ओव्हरड्यू होतं, परंतु त्यानंतर तुम्ही ते भरलं असलं तरी देखील तुम्हाला ही कर्जमाफी लागू होणार आहे. तुमचं पीक कर्ज जरी भरलेलं असलं तरी जी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता मग सगळ्यांच्या मनातला प्रश्न असा असेल की जर आम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल तर आमचं काय? तर त्या सर्वांच्यासाठीच एक योजना यामध्ये केलेली आहे, ती म्हणजे ज्यांनी रेग्युलर व्यवस्थित मुदतीत कर्ज भरलेलं आहे त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान रक्कम सरकार देणार आहे. म्हणजे तुम्ही 1 ऑक्टोबर 2024ला कर्ज घेतलं किंवा त्यानंतर घेतलं आणि पुढच्या वर्षी 30 सप्टेंबर 2025च्या अगोदर भरलं, जमा केलं तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. पण आता काहींचा प्रश्न असा असेल की आम्ही समजा 1 ऑक्टोबर 2024ला कर्ज घेतलं आणि त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर देखील भरलं नाही, तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं तसं 30 सप्टेंबर 2025ला तुमचा अकाउंट ओव्हरड्यू होत नाही. तुमचा अकाउंट ओव्हरड्यू होते 1 ऑक्टोबर 2025ला. म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलं असेल आणि नियमित भरलं नसेल तर तुम्हाला 50,000 देखील मिळणार नाहीत आणि तुम्हाला 2 लाख देखील मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमध्ये बसणार नाही. त्यामुळे जर या नवीन जी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे सरकारने, त्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर घेतलेलं असलं पाहिजे आणि 30 सप्टेंबर 2025ला थकीत असले पाहिजे. त्यासाठी पहिली गोष्ट ही करा की तुम्ही तुमच्या पासबुकवरती चेक करा की 2024-25 या वर्षात तुम्ही कर्ज कधी उचललेलं होतं व कधी भरलेलं आहे. तुम्ही जर वेळेत भरलं असेल तर त्या डेट्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला 50,000 तरी मिळतील. वेळेत नसेल भरलं, ओव्हरड्यू झाले असेल तर तुम्हाला 2 लाखाची कर्जमाफी देखील लागू होऊ शकते. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.